विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटण्याची संधी तर मिळाली पाहिजे, तरच खरा अर्थ आहे. पण जर विरहाचं रूपांतर वियोगातच झालं तर मग काय होईल? नाती माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो आपण, बरोबर आहे ना? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात तेव्हाच कळते त्यांची किंमत. पण तोवर खूप उशीर झालेला असतो. वेळेने आणि काळाने आपलं काम केलेलं असतं. हातात फक्त नात्यांच्या आठवणीच राहून जातात. या जन्माचा प्रत्येक क्षण आसूसून आनंदाने एकोप्याने जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण कुणास ठाऊक कधी येऊन समोर उभा राहील. म्हणून प्रत्येक क्षण शेवटचा समजून आनंदानं भरभरून जगावा. अवघ्या व्यक्तींसोबत त्याच्या जवळ बसून त्याचा हातात हात घेऊन सगळे विरहाचे धागे तोडून देत मनमुराद बोलावं. हवं तर एक घट्ट मिठी मारावी. सकाळी उठताना कंटाळा येतो, मग विचार करून बघा, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य, असा दिवस नेहमी येतो? मग बिछाना सोडून ताडकन उठावंच नक्की वाटेल. वाळसाला रामराम ठोकावासा वाटेल. नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग. जेवायला कंटाळा आला तर आठवा ती उपाशी असलेली पोटं. अभ्यास करायचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणा ती शाळेत जाण्यासाठी झटणारी मुलं. आयुष्यात प्रत्येक वेळी ते क्षण पुन्हा येत नाहीत. म्हणून प्रत्येक प्रसंग, प्रत्येक वेळ, क्षण एकदाच तो प्रसन्नतेने जगण्याचा प्रयत्न केला तर. माणसांच्या मनात बरंच काही असतं. प्रत्येक वेळी सांगून मोकळं होता येत नसतं. नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. वेळ प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. वर्तणुकीत घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही कायमस्वरूपी कोरलेल्या शिल्पासारखी अबाधित आणि अजरामर राहते आणि असते सुद्धा. आपल्या कष्टाची मिळकत आपल्या कुटुंबाची गरज भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला भाग्यवान समजा. कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आलेली नाही. मार्मिक साध्या शब्दांचे अर्थ इतके गहन, प्रभुत्ववादी असतात की प्रत्येक शब्दाला वेगळे वळण आणि अर्थ निर्माण होतो. वेळ आणि नशीब दोन्हीही परिवर्तनशील आहेत. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार नाहीत. एखादी व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात मागे पडत असेल, पुढं जात असेल, हे सर्वस्वी तिच्या वैयक्तिक निश्चयावर अवलंबून असतं. आजकाल लोकांना प्रत्येक गोष्टीची किंमत माहीत असते, पण मूल्य किती हे कशाचंच कळत नाही.